महाराष्ट्राच्या समृद्ध संत परंपरेचा आणि वारकरी संप्रदायाच्या भक्तिभावाचा परिचय नागरिकांना आणि नव्या पिढीला व्हावा या उद्देशानं शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक राम रेपाळे यांच्या संकल्पनेतून वागळे स्टेट रोड नंबर 16 शिवशक्ती नगर परिसरात पंढरपूर वारी या संकल्पनेवर आधारित भव्य भिंतीशिल्प आकारण्यात आलंय। या भिंतीशिल्पाचं उद्घाटन आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते करण्यात आलं। या भिंतीशिल्पामध्ये महाराष्ट्रातील संत परंपरेचं दर्शन घडवणाऱ्या विविध संतांच्या शिल्पांसह भगवान विठ्ठल आणि माता रुक्मिणी यांच्या आकर्षक शिल्पांचा समावेश करण्यात आलाय। पंढरपूर वारीची भक्तिमय परंपरा, संतांचा विचार आणि विठ्ठल भक्ती यांचं सुंदर दर्शन या भिंतीशिल्पातून घडतंय। संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायातील संत परंपरेचा वारसा आणि त्यांच्या भक्तिमय विचारांचं प्रतिबिंब या कलाकृतीत पाहायला मिळतंय। त्यामुळे हे भिंतीशिल्प केवळ परिसराच्या सुशोभीकरणाचा भाग न राहता महाराष्ट्राच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवणारं एक आकर्षण ठरलं आहे। पंढरपूरची आषाढी आणि कार्तिकी वारी ही महाराष्ट्राच्या सामाजिक, आर्थिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनातील अत्यंत महत्त्वाची परंपरा आहे। संतांच्या पालख्या, टाळमृदुंगांचा गजर, अभंग आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषात लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करतात। सार्वजनिक भिंतींचा सकारात्मक आणि कलात्मक पद्धतीनं उपयोग करून त्यावर संत परंपरा, विठ्ठल रुक्मिणी आणि पंढरपूर वारीचा सांस्कृतिक वारसा चित्ररूपातून मांडण्याचा उपक्रम नगरसेवक राम रेपाळे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलाय। या उपक्रमामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच नागरिकांना आपल्या संत परंपरेची आणि वारकरी संस्कृतीची ओळख होण्यास मदत होणार आहे। या भिंतीशिल्पाच्या उद्घाटन प्रसंगी महापौर शरणपिला पिंपळुलकर, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, स्थानिक नगरसेवक राम रेपाळे, नगरसेविका एकता भोईर, नगरसेवक योगेश जानकर उपस्थित होते। शिवशक्ती नगर परिसरात साकारण्यात आलेलं हे भव्य भिंतीशिल्प नागरिकांचं लक्ष वेधून घेत असून संतांच्या विचारांचा, विठ्ठल रुक्मिणीच्या भक्तीचा आणि पंढरपूर वारीच्या पावन परंपरेचा संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचवणारे सांस्कृतिक केंद्रबिंदू म्हणून या कलाकृतीकडे पाहिलं जातंय। वारी पंढरीची हे भित्तीचित्र उभारण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे केलेला आहे आणि आपण पाहत आहे की विठुराया, माता रुक्मिणी आणि सर्वच संत यांचं चित्रीकरण करण्याचा, हुबेहूब करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आणि आमचे कलाकार उमेश गावडे खरोखर यांनी चांगलं चलचित्र केलेलं आहे। आणि महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व काम करत असतो। आणि साहेब ज्या वेळेला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले आणि पंढरपूरच्या पूजेचा मान साहेबांना मिळाला त्यावेळेला आम्ही बघितलं आणि भारावून गेलो। म्हणूनच प्रत्येक आषाढी एकादशीला आम्ही शिंदे साहेबांच्या 5-6 टीम पंढरपुरात सुविधा देण्याचं काम करत असतात, अहोरात्र काम करत असतात। अन्नदान असेल, आरोग्य शिबिर असतील आणि वारकरी संप्रदायातील लोकसुद्धा सर्व आमच्या सगळ्या टीम तिथे काम करत असतात। म्हणून मला वाटलं की ज्या भक्तगणांना पंढरपुरात जाणं शक्य नाही तिथे विठुरायांचं साक्षात तिथे दर्शन व्हावं, त्या एका भावनेतून हे छायाचित्र, भित्तीचित्र उभारण्याचा मी प्रयत्न केला। ओके।